पहिल्यांदा मी सर्व शेतकऱ्यांचा आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही एकजूट राहिलात आणि निर्णय घेतलात की मार्केटमध्ये माल न्यायचा नाही आणि त्या कारणामुळं भरपूर मोठा प्रभाव पडलेला आहे मार्केटवर. तुम्हाला सांगतो, काल मी व्हिडिओ अपलोड केलो होतो की अ, तुम्ही माल कांदा विक्री करू नका, विक्री केला तर नुकसान होईल, असं मी काल व्हिडिओ अपलोड केलो. तर त्या व्हिडिओमुळं खूप शेतकरी जागृत झालेत. शेतकरीची जी संघटना आहे ते जागृत झाले. सर्व शेतकऱ्यांनी निर्णय घेतले की मार्केटमध्ये माल न्यायचा नाही. तुम्हाला सांगतो, काल व्हिडिओ अपलोड केलो, कालच्या दिवशी 185 ते 200च्या आसपास आवक होती. आजच्या दिवशी तुम्हाला सांगतो, आज सोलापूर मार्केटमध्ये फक्त 120 गाडीपर्यंत आवक आहे आणि मला वाटतंय हे खूप मोठी जीत आहे आपली. आणि असंच तुम्ही एकजूट राहा, म्हणजे आपल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य दर भेटेल. आणि मी ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असंच सपोर्ट करत राहीन. तुम्ही एकजूट राहा, एकीनं विचार करा. कारण जे कांदा उत्पादक शेतकरी आहे, तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटेल मी खूप वाईट बोलत आहे, पण तुम्हाला सत्य परिस्थिती सांगायचं म्हणलं तर जे कांदा उत्पादक शेतकरी आहे ते एकजूट नाहीत. त्या गोष्टीचा फायदा सर्व जेही वरिष्ठ आहेत त्यांनी फायदा उचलत आहेत. तर तुम्ही जे आवक आहे नियंत्रण मध्ये ठेवा. हे जे सध्या बाजारभाव आहे 10 रुपये 11 रुपये, ह्या बाजारभावला सध्या जे 100 ते 150 गाडीपर्यंत हेच आवक योग्य आहे. 150 गाडीच्या वर आवक गेली तर तुम्हाला बाजारभाव 10 रुपयाच्या अजून खाली येतील. असंच एकजुटीनं तुम्ही आवकवर नियंत्रण ठेवा, म्हणजे तुम्हाला आणि सर्व शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर भेटेल. आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खूप मोठी खुशखबरी सांगणार आहे. मी 37,000 टनाचा जे एक्सपोर्टचा अपडेट आहे तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी मी तुम्हाला एक अपडेट सांगायचं आहे. जे नाफेड आणि एनसीसीएफ बफर स्टॉकचं जे खरेदी आहे त्या संदर्भात तुम्हाला मला अपडेट सांगायचे आहे. हे अपडेट सरकारद्वारे कुठं अपलोड केलेले नाही किंवा सरकारद्वारे सांगितलेली नाही. हे मला जे व्यापारी मित्र आहेत माझे किंवा जे अधिकारी मित्र आहेत त्यांच्याद्वारे मला हे कळालेले आहे. जेव्हा सरकारद्वारे हे अपडेट येईल तेव्हा मी कन्फर्म तुम्हाला सांगेन. तर मी असंच योग्य आणि महत्वाची माहिती निशुल्क तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. तर आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्व शेतकरी ग्रुपवर शेअर करा. तर जे असं अपडेट होतं, जे माझे अधिकारी व व्यापारी मित्र आहेत त्यांनी मला असं सांगितले, जे नाफेड आणि एनसीसीएफ बफर स्टॉकची खरेदी मेच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते, असं त्यांच्यापासून मला अपडेट आलेले आहे. मी तुम्हाला कन्फर्म जेव्हा सरकारद्वारे अपडेट येईल मी तुम्हाला कन्फर्म अपडेट सांगेन. आणि पुढल्या व्हिडिओमध्ये मी जे अनुदानचा अपडेट आहे तेही सांगेन. तर तुम्ही जे बेल आयकॉन आहे तुम्ही चालू करा, म्हणजे मी पुढला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. आता जे 37,000 टनचं जे एक्सपोर्टचं अपडेट आहे तुम्हाला सांगतो मी. ते पहिला तुम्हाला सांगतो, ते बातमी खरी आहे. मी 2 दिवसापूर्वी पण ते अपडेट सांगणार होतो तुम्हाला, पण मला ते आर्टिकल भेटलं नाही. मला प्रूफ पाहिजे होतं, विथ प्रूफ तुम्हाला सांगायचं होतं, त्यामुळे मी आर्टिकल हुडकत होतो. मला ते आर्टिकल भेटलेलं आहे. मी इथं ते आर्टिकल असं फोटो टाकेन, तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ बंद करून तुम्ही ते आर्टिकल पूर्णपणे वाचू शकता. आणि तुम्हाला अपडेट सांगतो, सध्या कांदा, अंडा, बटाटा, साखर, अजून जे राईस आहे आणि जे गव्हाचं पीठ आहे हे सध्या एक्सपोर्ट होणार आहे. आणि जर तुम्हाला माहित नसलं, मालदीव म्हणून एक देश आहे, त्या देशाला एक्सपोर्ट करण्याचे निर्णय सध्या भारत सरकारने घेतलेले आहेत. हे सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबरी आहे. पण तुम्हाला सांगतो, हे वर्षभरामध्ये 37,000 टन वर्षभरामध्ये एक्सपोर्ट होणार आहेत. हे 1 महिना किंवा 2 महिन्यामध्ये होणार नाही. तर त्यामुळं खूप मोठा परिणाम पडणार नाही, पण एक्सपोर्टच्या बातमीमुळं सर्व मार्केटमध्ये 1-2 रुपयाचे जंप होईल आणि 15 दिवस लागेल. हे सर्व जे प्रोसिजर आहे, परत जे सर्व पोर्ट आहेत, जे तुम्हाला सांगतो, मुंबईचा पोर्ट आहे, विशाखापट्टणम पोर्ट आहे, परत गुजरातचं जे पोर्ट आहे त्या पोर्टद्वारे हे निर्यात होणार आहे मालदीवच्या देशाला. तर तुम्हाला सांगतो, 15 तारखेपर्यंत हे त्याचं नियोजन लागेल व्यवस्थित.
आणि एक्सपोर्टचं जे अपडेट आहे, एक्सपोर्टचं तुम्हाला सांगतो कधीपासून व्यवस्थित नियोजन लागेल किंवा व्यवस्थित एक्सपोर्ट चालू होईल त्याच्याबद्दल मी पुढल्या व्हिडिओमध्ये अपडेट सांगतो. तर पुढले व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये येईल. मी थोड्या दिवसापूर्वी एक चॅलेंज घेतलं होतं, ज्या दिवशी आपल्या चॅनलला माशाळकर ऑनलाईन ह्या चॅनलला 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील, मी एका गरजू शेतकऱ्याला 10,000 रुपयाची मदत करणार आहे असं चॅलेंज घेतलं होतं. तर तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा, मला सपोर्ट करा, म्हणजे मी जे आपल्या शेतकऱ्यांच्या हितामध्ये आहे ते बोलण्याला मला प्रोत्साहन भेटेल, मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सपोर्ट करता येईल आणि असंच एक संघटना तयार करता येईल. जे शेतकरी एकजूट झालेले आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन करता येईल. आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा, एका गरजू शेतकऱ्याला 10,000 रुपयाची मदत करा. तर आता जे सोलापूरचं अपडेट आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये एकूण 120 गाडीची आवक झालेली आहे आणि हा खूप मोठा फरक आहे. सर्व शेतकरी एकजूट झालेत त्यामुळं हे फरक झालेला आहे. जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे त्या गोष्टीचा. तर तुम्ही असंच एकजूट राहा आणि असंच जसं बाजारभाव आहे त्या हिशोबाने तुम्ही आवक नियंत्रण मध्ये ठेवा, तरच योग्य आपल्याला बाजारभाव भेटेल. आता जे सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये जे डॉलर साईज आहे, डॉलर साईज म्हणजे जे 70 ते 80 mm प्लस हे त्याचा बाजारभाव तुम्ही 10 रुपये ते 11 रुपये असं बाजारभाव पाहू शकता. जे मुक्कल साईज आहे, मुक्कल साईज म्हणलं तर 60 ते 70 mm त्याचा बाजारभाव तुम्ही 8 रुपये ते 9 रुपये असं बाजारभाव पाहू शकता. जे मीडियम साईज आहे 7 रुपये ते 8 रुपये असं बाजारभाव पाहू शकता. आणि जे गोल्टा साईज कांदा आहे बाजारभाव तुम्ही 6 रुपये ते 7 रुपये असा बाजारभाव पाहू शकता. आणि गोल्टी साईज 25 ते 35 mm पर्यंत त्याचा बाजारभाव तुम्ही 5 रुपये ते 6 रुपये असा बाजारभाव पाहू शकता. हे सर्व चांगल्या क्वालिटी कांद्याचे बाजारभाव आहेत. हे खूप डाऊन आहेत, हे बाजारभाव खूप पडलेले आहेत. हे योग्य दर चांगल्या क्वालिटी मालाचा नाही. तर तुम्ही जे निर्णय घेतलेला आहे ते योग्य आहे, असंच तुम्ही एकजूट राहा. आणि आता जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे, आणि मी तुम्हाला परत सांगतो डॅमेज क्वालिटी कांदा मार्केटमध्ये नेऊ नका. डॅमेज क्वालिटी कांदा नेल्यानंतर तुम्हाला जे गाडी भाडा आहे आणि त्याचा बारदानाचा खर्च आहे तेही निघणार नाही. कारण 1 रुपये ते 3 रुपये त्याचे सोलापूर मार्केट व जे इतर मार्केट आहेत तिथं फक्त 1 ते 3 रुपये त्याला बाजारभाव भेटत आहे. आणि जे सरासरी बाजारभाव आहे तुम्ही आता जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव तुम्हाला 3 रुपये ते 8 रुपये असं सरासरी बाजारभाव तुम्ही पाहू शकता. आणि सरासरी बाजारभाव 90% किंवा 80 ते 90% शेतकऱ्यांचा सरासरी बाजारभाव 3 रुपये ते 8 रुपये असंच भेटतंय. जे 10-11 रुपये हे फक्त 10 ते 20% शेतकऱ्यांनाच 10-11 रुपये असा बाजारभाव भेटत आहे. आणि तुम्हाला सांगतो जे सुपर क्वालिटी माल आहे हे 10-11 रुपये असं जात आहे, तेही खूप डाऊन आहे मार्केट. आणि तुम्हाला सांगतो जे लाल माल आहे, मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगत आहे तुम्ही लाल माल लवकरात लवकर विक्री करा. तेही गोष्ट तुम्ही ऐकून लवकर विक्री केलात, त्यामुळं आता जे लाल माल आहे ते संपत आलेला आहे. आणि जे तुम्ही 5 महिन्याचा फुरसुंगी कांदा आहे त्याचा बाजारभाव तुम्ही जाणून घ्या. त्याचा बाजारभाव 4 रुपयापासून 10 रुपये असा बाजारभाव तुम्ही फुरसुंगी कांद्याचा पाहू शकता. एवढंच अपडेट होतं. सोलापूर मार्केट येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, सर्व शेतकरी ग्रुपवर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल.